या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपाली रागातच अर्जुनला विचारत असते की अपर्णा सापडणार आहे की नाही हे तुम्ही मला आत्ताच्या आत्ता सांगा. आणि त्यावर अर्जुन खाली मान घालून म्हणतो की वहिनी मी तिला शोधायचा प्रयत्न करतोय. तर रुपाली म्हणत असते की भाऊजी तुम्हाला फक्त अपर्णाला शोधायचे, मात्र मला संपूर्ण घराची काळजी घ्यायची. आणि ते ऐकून बापू आणि कदम तिला शांत राहायला सांगतात, मात्र ती काही गप्प बसत नाही. उलट ती अर्जुनला म्हणत असते की अपर्णा सापडेल याची 1% खात्री नाहीये, तरीही तुम्ही तिचा शोध घेताय आणि अमोलकडे दुर्लक्ष करताय. अमोलला सगळ्यात जास्त तुमची गरज आहे हे तुम्हाला कळत नाहीये का? आणि रुपालीच्या अशा बोलण्यामुळे मग अर्जुन खूप चिडतो आणि मोठ्याने तिच्यावर ओरडतो. तो तिच्यापुढे हात जोडून म्हणतो की वहिनी प्लीज गप्प राहा आणि मला माझं काम करू द्या. एका बापाला काय वाटतं हे समजून घेण्याचा थोडा तरी प्रयत्न करा. मला काही छान वाटतं का अमोलला असं सोडून जायला? मात्र अप्पीचा शोध घेणं माझं कर्तव्य आहे आणि माझी खात्री आहे की अप्पी आम्हाला सोडून कुठेही गेली नाहीये. प्लीज तुम्ही रोज रोज एकच विषय काढून मला तुमचा अपमान करायला भाग पाडू नका. आणि मग तो अमोलला घेतो आणि तेथून निघून जातो. तर दीपक मोनाला म्हणत असतो की जा तू काहीतरी खाण्यासाठी बनव आणि अमोलला नेऊन दे. तर बापू, कदम आणि स्वप्नील रुपालीला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण ती रागातच म्हणते की मला आता काही ऐकून घ्यायचं नाही, मला फक्त अमोलची काळजी वाटते आणि ती सुद्धा तेथून निघून जाते. त्यानंतर मग अर्जुन आणि अमोल बोलत असतात. अर्जुन अमोलला जेवण करायला सांगत असतो, पण तरीही अमोल नकारच देत असतो. अर्जुन त्याला समजावतो, मात्र अमोल त्याला विचारतो की बाबा नक्की मा परत येईल ना रे? आणि त्यावर अर्जुन म्हणतो की हो अमोल, मी तुला सांगितलंय ना, मला थोडा वेळ दे, मी मला नक्की परत घेऊन येईल. पण मग अमोल त्याला सांगू लागतो की आज माझ्या शाळेतील मोठी मुलं म्हणत होती की तुझी मा कधीच परत येणार नाही, तुझा बाबा तुला फसवतोय, हे खरं आहे का? आणि ते ऐकून अर्जुनला वाईट वाटतं. तो अमोलला समजावतो की बाळा असं काही नाही आहे, मी तुला प्रॉमिस केलं आहे ना की मी मला नक्की परत घेऊन येईल, मग मी ते प्रॉमिस पूर्ण करेल. आणि ते ऐकून मग अमोललासुद्धा आनंद होतो. तर अर्जुनला सतत त्या दीपाचा चेहरा आठवत असतो आणि तो मनाशी विचार करतो की आता मला नाईलाजाने हे पाऊल उचलावंच लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी कदम पेपर वाचत बसलेले असतात आणि पेपरमध्ये अपर्णाविषयीच्या बातम्या बघून त्यांना खूप त्रास होतो. कदम म्हणत असतात की आपल्यालाच एवढा त्रास होतोय तर बिचाऱ्या अर्जुनला काय वाटत असेल. आणि तितक्यात अर्जुन त्या ठिकाणी येतो. तो घाईघाईतच बाहेर जाण्यासाठी निघालेला असतो, पण हे दोघेजण त्याला थांबवतात आणि कुठे चाललंय हे विचारतात. अर्जुन त्यांना सांगतो की अप्पीला शोधायचा आज शेवटचा दिवस आहे. जर आज मी अप्पीबद्दल काही माहिती दिली नाही ना, तर मग ही केस माझ्या हातून जाईल. आणि ते ऐकून या दोघांनाही वाईट वाटतं. ते दोघे अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. तर अर्जुन म्हणत असतो की काही झालं ना तरी आज मी अप्पीला परत घेऊन येणारच, ही केस मी दुसऱ्या कोणाच्याही हातात जाऊ देणार नाही. आणि अर्जुनचं ते बोलणं ऐकून बापू आणि कदमांना आश्चर्य वाटतं. ते त्याला विचारतात की तुला काही कळलं आहे का? मात्र तो नकार देतो आणि त्या दोघांचा निरोप घेऊन घरातून बाहेर पडतो. दुसरीकडे आर्या आणि चिंचोके पोलीस स्टेशनमध्ये अर्जुनची वाट बघत असतात. आर्या चिंचोकेंना सांगत असते की कालसारखं वागू नका, सतत अर्जुनच्या सोबत राहा, तो काय करतोय हे आपल्याला कळायला हवं. आणि त्यावर चिंचोके हो म्हणतात. पण मग अर्जुन अजून पोलीस स्टेशनला का आला नाही असा त्यांना प्रश्न पडतो आणि चिंचोके अर्जुनला फोन करतो. मात्र अर्जुन त्याचा फोन कट करतो, त्यामुळे त्या दोघांनाही आश्चर्य वाटते. आर्या म्हणत असते की कालपासून अर्जुनचं काहीतरी बिनसलं आहे, त्याचं वागणंसुद्धा वेगळं आहे, आपल्याला कळायलाच हवं तो नक्की काय लपवतोय ते. तर दुसरीकडे अर्जुन पुन्हा त्याच गावामध्ये आलेला असतो आणि एके ठिकाणी लपून त्या दीपावर लक्ष ठेवत असतो. तर दीपाचा जो मोठा भाऊ असतो राजा, तो तिला सांगत असतो की तुझं काम झालं असेल तर लवकर घरी जा. त्यावरती दीपा म्हणत असते की ठीक आहे दाद्या, पण तू मला थोडे पैसे दे, मला सामान आणायचं आहे. मात्र तो तिला काही पैसे देत नाही. उलट तिला सांगत असतो की जर तो पोलीस तुला भेटला ना तर त्याच्यापासून लांब राहा, तुला मी सांगितलंय ना, तो तुला शोधायचा प्रयत्न करतोय. आणि त्यावरती दीपा हो म्हणते आणि तेथून जाण्यासाठी निघते. त्यानंतर मग अर्जुनही तिच्या पाठोपाठ जाऊ लागतो. मात्र नेमकी ही गोष्ट त्या वडापावच्या गाडीवर आलेला एक माणूस बघतो आणि तो लगेच त्या राजाला म्हणतो की अरे बघ तुझ्या बहिणीच्या मागे कोण चाललंय ते. आणि अर्जुनला बघून तो माणूस तर खूपच घाबरतो. मात्र तो सुद्धा मग लपत छपत अर्जुनचा पाठलाग सुरू करतो.
त्यानंतर ती दीपा नेहमीप्रमाणे मंदिरात येते. तर अर्जुनही तिचा पाठलाग करत त्या ठिकाणी येतो आणि देवासमोर हात जोडून डोळे मिटून उभा राहतो. त्यानंतर दीपाचं त्याच्याकडे लक्ष जातं, त्यामुळे ती पटकन तेथून बाहेर पडते. तर अर्जुनही तिच्या पाठोपाठ येतो आणि मग अर्जुनच्या पाठोपाठ दीपाचा मोठा भाऊ राजासुद्धा येतो. त्यानंतर दीपा किराणा मालाच्या दुकानात जाते, पण पैसे न दिल्यामुळे तिला तो माणूस काहीच सामान देत नाही. मात्र अर्जुन तिला जे काही सामान हवं असतं ते विकत घेतो आणि पुन्हा तिचा पाठलाग सुरू करतो. त्यानंतर मग ते दोघेजण नदीपर्यंत येतात. तर दीपा एके ठिकाणी लपून बसते आणि ही अचानक कुठे गेली असा अर्जुनला प्रश्न पडतो. तो तिचा शोध घेत असतो आणि तितक्यात ती त्याच्या पाठीमागून येते आणि त्याला जाब विचारू लागते. ती विचारत असते की कोण आहेस रे तू आणि कालपासून माझा पाठलाग का करतोय. आणि त्याचवेळी तो राजासुद्धा त्या ठिकाणी येतो, मात्र तो लपूनच त्या दोघांचं बोलणं ऐकत असतो. तर दीपा खूपच आरडाओरडा करत असते आणि अर्जुनला खोटा पोलीस समजत असते. त्यामुळे अर्जुन तिला सांगतो की मी खोटा पोलीस नाही आहे, हे कपडे काही नाटकातले नाही आहे, मी खरा सब इन्स्पेक्टर आहे. आणि मग तो त्याचे स्टार्स, त्याच्या नावाची पाटी वगैरे सगळं दाखवतो. त्यामुळे दीपा तर खूपच घाबरते. तर तिचा भाऊसुद्धा लपून ह्या दोघांचं बोलणं ऐकत असतो. तर अर्जुन तिला समजावत म्हणत असतो की तू घाबरू नको, माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे म्हणून मी तुझा पाठलाग करत होतो, तू शांतपणे माझं बोलणं ऐकून घे. मी त्यावरती घाबरूनच हो म्हणते. आणि मग त्यानंतर अर्जुन तिला अपर्णाचा फोटो दाखवत म्हणतो की ही माझी बायको आहे, कलेक्टर अपर्णा सुरेश माने. आणि अपर्णाचा फोटो बघून त्या दीपाला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. ती म्हणत असते की साहेब तुम्ही उगाच खोटं बोलू नका. मात्र अर्जुन म्हणत असतो की हे बघ दीपा, हेच खरं आहे, ही माझी बायको आहे अपर्णा सुरेश माने आणि गेल्याच आठवड्यात तिचा घाटामध्ये अपघात झाला, तेव्हापासून ती गायब आहे. ही अगदी तुझ्यासारखीच दिसते आणि म्हणूनच मी तुझा पाठलाग करत होतो, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. तर ती दीपा विचारत असते की काय बोलायचं होतं तुम्हाला. आणि मग अर्जुन तिला अपर्णा गायब झाल्यापासून जे जे घडलेलं असतं ते सांगू लागतो. त्यानंतर तो म्हणतो की आम्हाला अमोल नावाचा एक 8 वर्षांचा मुलगा आहे. 7 वर्ष तो त्याच्या आईसोबतच राहिला आहे, त्यामुळे त्याला आईचा खूप लळा आहे. आणि जेव्हापासून माझी अपर्णा गायब झाली तेव्हापासून माझा मुलगासुद्धा खूप घाबरला आहे. तो वेळेवर खात पीत नाही, झोपत नाही, अगदी कावरा-बावरा झाला आहे आणि त्याच्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. आणि मग तो त्या दीपाला सांगतो की माझी अशी इच्छा आहे की तू अपर्णा म्हणून माझ्या अमोलसमोर आणि माझ्या कुटुंबासोबत यावं, म्हणजे मला माझ्या अप्पीला शोधण्यासाठी आणखीन थोडा वेळ मिळेल. मात्र ते ऐकून ती दीपा घाबरून म्हणते की तुम्ही काहीतरी दुसरा मार्ग शोधा, मला या सगळ्यामध्ये ओढू नका. आणि ती तेथून जाण्यासाठी निघते, पण अर्जुन तिला थांबवत म्हणतो की हे बघ, मी तुला वाटेल तितके पैसे देईल, दिवसाला 10,000 रुपये देईल, त्यामध्ये तू तुझ्या भावंडांचं शिक्षण पूर्ण करू शकतेस, त्यांना खायला प्यायला आणू शकते. मात्र दीपा या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार देत त्यांनी तेथून जाण्यासाठी निघते. मात्र अर्जुन तिच्यापुढे हात जोडत म्हणतो की प्लीज माझी मदत कर दीपा, माझ्या मुलाचं 2 महिन्यांपूर्वीच कॅन्सरचं ऑपरेशन झालंय ग, त्याला त्याच्या आईची गरज आहे. तोपर्यंत मी अप्पीला शोधत नाही, तोपर्यंत मला मदत कर. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच मग तो राजा त्या ठिकाणी येतो, कारण अर्जुन पैसे देणार आहे हे त्याने ऐकलेलं असतं. आणि मग त्यानंतर अर्जुन त्याला विचारतो की कोण आहेस तू. आणि मग तो स्वतःची ओळख करून देत म्हणतो की मी राजा आहे, दीपाचा मोठा भाऊ. आणि मग अर्जुन त्यालासुद्धा अपर्णाचा फोटो दाखवतो आणि घडलेला सगळा प्रकार सांगतो. तो त्या दोघांना म्हणत असतो की माझ्या अडचणीच्या काळात प्लीज मला मदत करा. तो त्या राजाला सांगत असतो की मला तुझ्या बहिणीला अपर्णा म्हणून माझ्या घरी घेऊन जायचं आहे, त्या बदल्यात मी तुम्हाला 10,000 रुपये सुद्धा देईल, फक्त तुमच्या कामाचा मोबदला असेल, मी तुमच्यावर कोणतेही उपकार वगैरे करत नाही आहे. आणि अर्जुनचं ते बोलणं ऐकून तो राजा त्याच्याकडे बघतच राहतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.